संघ सातपाडी संघ या लाईनअप करून घ्या प्लीज. आणि पॅराडाईज संघ चला जबीर खान या लाईनअप करून घ्यायची. असा वी वी करून घ्यायचं. वी वी मध्ये दिवेश वी वी करायची. वी फॅक्टर मध्ये आपण राहणार आहोत. लगेच प्रथमतः आपण पाहतोय ओम साई नवरंग मित्र मंडळ आयोजित नवरंग चषक 2024 आणि ही स्पर्धा खूप सुरेख ठरे. राकेश परदेशी आणि टीम यांच्या माध्यमातून दशरथ धोडे कालूभाई या. कालूभाई आपण सुद्धा लगेच यायचं प्लीज. मी विनंती करेल मॅडम या आपण दोन शब्द मनोगत व्यक्त करायचं प्लीज या. मॅडम आपण सलग 14 वर्ष आहे. राकेशच्या पाठोपाठ तुम्ही आहेत. चांगली स्पर्धा होती. या स्पर्धेत शुभेच्छा तुम्ही द्या. दोन फायनल टीम एका बाजूला पॅराडाईज तर एका बाजूला साई गणेश सातपाटी. ओम साई नवरंग मित्र मंडळ आयोजित नवरंग चषक 2024 वर्ष चौथे या स्टेडियमवर उतरलेल्या सर्व खेळाडूंचे मनापासून हार्दिक अभिनंदन. And specially I would like to congratulations Rakesh Pardesi, Vardesh, Vicky, चौगुले, सचिन, नवरंग ओमसाई मित्र मंडळाचे ऑल बॉईज ज्यांनी हार्डवर्क करून एवढ्या मेहनतीने हा प्लॅटफॉर्म तयार केला. आणि हे फक्त कॉम्पिटिशन्स नाही आहे तर प्रत्येक खेळाडूंना गावागावात पाड्यापाड्यातल्या प्रत्येक खेळाडूंना ही एक संधी आहे की जेणेकरून आपलं टॅलेंट इथे दाखवावं आणि या इथून एखादा इंटरनॅशनल खेळाडू सुद्धा बनावा अशी मी सर्वांना शुभेच्छा देते आणि सर्वांचे खूप कौतुक करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद मॅडम. मी विनंती करेल आमचे मुख्य आयोजक राकेश परदेशी या प्लीज. मॅडम या राकेश परदेशी या. जे तुमचा सपोर्ट आहे मॅडम तुम्हाला सपोर्ट करतायत जे प्रत्येक आले होते सपोर्ट आणि तुमच्या टीम बद्दल आणि जे संघ आहेत जे संघ इकडे खेळले त्याबद्दल आपण दोन शब्द व्यक्त करायचे. ओम साई नवरंग मित्र मंडळ हा मंडळ आहे. नवरंग चषक या नावाने आम्ही मॅच ठेवली. जेवढे खेळाडूंनी याच्यामध्ये भाग घेतलं त्या सर्व खेळाडूंचे आम्ही मनापासून आभारी आहेत. कुठल्याही आमच्यापर्यंत आता मॅचला गालबोट लागलेला नाही. 4 वर्षापर्यंत जी ही प्रथा आहे नाना चांदणे विजय राऊत ओम साई नवरंग मित्र मंडळचे अध्यक्ष उपाध्यक्ष नाना चांदणे हे मार्गदर्शन केलं म्हणून ही प्रथा चालू झाली. याच्यामध्ये त्यांचा आशीर्वाद आणि आमची मेहनत आहे. आमचं याच्यात काय नाही. आम्ही एक निमित्त आहेत खरे हे जे शिल्पकार. आणि ह्याच कारणामुळे काही लोक सांगत होती की संध्याकाळी लेट मॅच लोक आम्ही का करत होते. काल पाऊस पडत होता या कारणात सांगितलं लवकर मॅच करा आणि चांगली मॅच झाली. सेमीफायनल तशीच फायनल हो. सेमीफायनलला काही मतांनी आमची काही रनाने आमचा संघ हरला गावातला. त्याच्याबद्दल पण आम्ही हे आहेत. यासाठी ओम साई नवरंग मित्र मंडळ व सर्व खेळाडूंचे जेवढे संघ आलेल्यांचे आणि असोसिएशन बॉक्स क्रिकेट यांचे सुद्धा आम्ही आभारी आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच खूप सुरेख सांगितलं. दोन्ही कॅप्टन या दिवेश पाटील विशाल आगरे मॅडम या. आपल्या शुभस्ते पण टॉस करणार आहोत. शेवटचा टॉस आहे पाहू शकाल. जी आपण स्पर्धा पाहतोय नवरंग आणि एवढा मोठा चषक आहे. आपण या चषकासाठी ही स्पर्धा करतो. हा चषक आहे नवरंग आणि चषक असा कॉल करायचा आहे. मॅडम यांच्या शुभस्ते आपण हे टॉस करणार. चॉईस कॉल फर्स्ट ऑफ दिला जाईल मॅडमच्या शुभ हस्ते आणि परत चॉईस द्या मॅम. परत चॉईस द्या आणि परत चॉईस दिला जाईल पाहू शकाल. आणि ओपन करायचं आहे. कुठल्या हातामध्ये कॉइन आहे पाहू शकाल. या हातामध्ये कॉइन आहे. बंद मुठ्ठी लाखी बघूया कॉइन केला जाईल. स्पिन नवरंगचा कॉल केला गेला आणि चषक पॅराडाईज बॉईज संघ टॉस विन झालाय. आणि विशाल आगरे मॅडम हे टॉस आपण विशालला द्यायचंय. मेगा फायनलचा टॉस हा जिंकला. हा टॉस तुम्हाला दिला जाईल. खूप खूप धन्यवाद मॅडम. विशाल टॉस जिंकलाय. मला वाटते या स्पर्धेमध्ये या खेळपट्टीवर तुम्ही तिसरी फायनल खेळतायत. फक्त दुसऱ्या वर्षी तुम्ही फायनल खेळले नव्हते परंतु 2 तुम्ही फायनल जिंकलात. हा 3रा वर्ष आहे. 4थ्या वर्षामध्ये तिसरी फायनल तुम्ही खेळतायत. तर काय निर्णय असणार या मॅच मध्ये. आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू.
क्षेत्ररक्षण करणार आहेत. काय प्लॅनिंग? दिवेश पाटील सारखा संघ आहे. आज लेजेंडरी खेळाडू आहेत. महेश असणार आहे. योगेश, हर्षद खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. अर्चू आहे आणि पाहू शकाल चांगला खेळ साकारतोय संघ सातपाडी संघ. लेजेंडरी हा संघ आहे. पॅराडाईज म्हणूया किंवा सातपाडी, ज्यांनी पालघर तालुका गाजवलाय, या संघासमोर मेगा फायनलमध्ये काय प्लॅनिंग असणार आहे? आमची प्लॅनिंग अशी काय नसेल. सातपाटी संघ हा चांगला आहे. आम्ही पण आमचा परफॉर्मन्स चांगला देऊ आणि चांगलं खेळू. आणि शेवटचा प्रश्न, या स्पर्धेला शेवटच्या सामन्यामध्ये काय शुभेच्छा देईल आणि या स्पर्धेबद्दल काय सांगाल या पूर्ण टीम बद्दल? खरंच धोडीपूजामध्ये आम्ही खेळलो ना, असं वाटतं की आम्ही आमच्या गावातच खेळतोय. कारण धोडीपूजा आम्हाला खूप सपोर्ट करतो आणि राकेश दादा आणि चांदणे मॅडम, चांदणे काका यांनी खूप नियोजन चांगलं केलंय. असंच नियोजन करत राहा. आमचा काही सपोर्ट लागला तर आम्ही 100% योगदान देऊ. खूप खूप धन्यवाद विशाल. दिवेश, मी तुझ्याकडे होते. दिवेश, हा 4था वर्ष स्पर्धा, पहिली फायनल तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळतायत आणि पहिल्यांदा तुम्हाला बॅटिंग करायची आहे, ते कसं वाटतं? काय काय प्लॅनिंग असणार आहे पॅराडाईज संघासमोर? खूप मोठा संघ आहे आणि मोठ्या संघासोबत खेळणं थोडा प्रेशर अलग असतो आणि सध्या त्या घडीला तर खूप फॉर्ममध्ये आहे पॅराडाईज संघ. आम्ही जास्तीत जास्त दावा करण्याचा प्रयत्न करू. मागील जो सामना झाला सेमीफायनलचा, धुळुपूजा फायटर संघाबद्दल काय सांगेल? खरंच खूप छान खेळले, कारण आम्हाला सुद्धा वाटलं नव्हतं की एवढी शेवटपर्यंत मॅच जाईल. आम्ही थोडं हलक्यात घेतलं होतं, परंतु शेवटपर्यंत मॅच गेली आणि खरंच खूप छान खेळले. लगेच आणि शेवटचा प्रश्न तुझ्यासाठी, या आयोजकाबद्दल काय सांगेल? खूपच सुंदर असं आयोजन नियोजन आहे. राकेश दादा आणि त्यांची पूर्ण टीम खूप मेहनत केली आहे. आउटफील्ड विकेट वगैरे खूप छान आहे. खूप सुंदर असं आयोजन आहे. दिवेश, आउटफिट आणि खेळपट्टीबद्दल तू बोलला. फक्त एका दिवसामध्ये खेळपट्टी बनवली आहे. स्पर्धा 4ला सुरुवात झाली मॅम आणि 3 तारखेला विकेट बनवली आहे. त्यासाठी तयार पाहिजे पूर्ण नवरंग टीम आणि राकेश सांगितलं की जबीरने खूप छान सपोर्ट केलाय विकेटसाठी, नक्की तयार झाला पाहिजे. नक्कीच शेवटचा अंतिम सामना दोन्ही कॅप्टननी ट्रॉफी उठवायची आहे आणि आमच्या व्यासपीठावर ठेवायची. दोन्ही कॅप्टन्स, ज्यासाठी लढाई आहे ही ट्रॉफी, परंतु संघ आपण उभा राहायचं. आमचे मान्यवर आपल्याला येथील ट्रॉफी, गोल्डन ट्रॉफी, नवरंग चषकाची ट्रॉफी, दोन कॅप्टन पाहू शकाल थोड्या क्षणामध्ये स्पर्धेत सुरुवात. परंतु आमच्या बरोबर पाहू शकाल लाईट्स ऑफ होतील. लक्षात घ्या, पॅराडाईज संघ आपण क्षेत्र सजून घ्यायचंय आणि बॅटर जेव्हा येतील तेव्हा लाईट्स ऑन होतील, हे आपण लक्षात घ्या. काउंटडाऊन असणार आहे आणि त्यानंतर सामना ऑन होईल. निखिल दोडी आपण या आपले पप्पा मिस्टर कालू धोडी आपल्याला बोलवत आहेत. अशोक से हल्दीला, 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 अशोक से हल्दीला. या बुकरवया नटुटट लागल्या ना गायला, या बुकरवया नटुटट लागल्या ना गायला. लगेच मी विनंती करेल पॅराडाईज संघ लगेच क्षेत्र सजून घ्या. अंपायर्स चला मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. लाईट नंतर होईल. चला धीरज मोरे, समीर खान, लगेच अशरफ मेमन, पंच आणि व्यासपीठावर कोणी उभं राहायचं नाही प्लीज. फिल्डिंग सजली जाईल, बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील तेव्हा लाईट ऑन होतील. काउंटडाऊन 10 ते काउंटडाऊन होईल, त्यानंतर लाईट ऑन होतील. आमच्या स्क्रीनवर काउंटडाऊन दाखवलं जाईल. जिकडे पहिल्या 5 षटकासाठी उत्कर्ष पाडेल मायक्रोफोन असतील कॉम्बॉक्स मध्ये. चला पूर्ण, चला प्लीज निखिल मैदानाच्या बाहेर आहे. चला पूर्ण प्रेक्षक मैदान खाली करा. पॅराडाईज संघ लगेच क्षेत्र सजून घ्यायचं आहे. दिवेश, आपले बॅटर तयार ठेवा, कारण की ही स्पर्धा खूप सुरेख झालेली आहे. 12:30 वाजता आपण
मेगा फायनल ला सुरुवात करतो. पहिल्यांदा आपण पाहतो टाइम लिमिट आणि टाइम मध्ये पंच कसं असणं. आमच्या पंचांनी सांगितलं खूप सुरेख स्पर्धा झाली. धीरज मोरे आहेत आणि राकेश परदेश टीमने खूप सुरेख स्पर्धा साकार केली आहे. आणि टाइम कसं असणं काल त्यांनी दाखवलं होतं. साईगणे सातपाटी संघाला नक्कीच पॅनलाइज केलं की टाइम च्या अनुषंगाने किती महत्वपूर्ण आहे त्यांनी दाखवून दिलं. चला फिल्डिंग सजलेली आहे. दिवेश पाटील बॅटर पाठवा चला प्लीज. अंपायर्स आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. पंच अशरफ मेमन, धीरज मोरे, समीर खान. मेगा फायनलचे पंच दिवेश पाटील बॅटर पाठवा. दोन्ही बॅटर आपल्या जागेवर असतील आणि काउंटडाऊन होईल. त्यानंतर आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. जसं सामन्याला सुरुवात होईल उत्कृष्ट पाटील असते आमच्या बरोबर. यस धन्यवाद युसुफ भाई. आपण काउंटडाऊनला सुरुवात करतोय पण फिल्डिंग ऑल सेट असेल. फलंदाज येतील दिवेश. पहिला बॉल यस ऑल राईट. तेव्हा लाईट ऑन होतील. ज्या पद्धतीने पॅराडाईजची स्पर्धा केली युसुफ भाई म्हटलं की मॅनेजमेंट अगदी जबरदस्त. त्यासाठी निश्चित स्वरूपात ते स्पेशल आहेत म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. स्पर्धा कुठली असो युसुफ भाई आपल्याला पाहायला मिळतात सातत्यपूर्ण आणि मॅनेजमेंटकडे त्यांचं लक्ष असतं. चला दिवेश दिवच्या फलंदाज पाठवायचे आहेत. गुणलेखनाच्या भूमिकेत आमच्या समवेत सूरज पॅराडाईज मधून मात्र आपण पाहतोय सूरज अंबोडे. युसुफ भाईंचे अगदी खास दोस्त म्हणून आपण सूरज अंबोडे यांना पाहिलंय. पॅराडाईजची स्पर्धा 3 दिवस जबरदस्त गुणलेखन ॲक्युरेट धागा आणि दोरा स्पर्धेचा अगदी त्यांच्या सुवर्ण अक्षरात त्यांनी लिहिला गेला असे सूरज अंबोडे आपल्याला पाहायला मिळतात. काउंटडाऊन होईल. दिवेश पाटील मैदानाच्या आतमध्ये अभि एका बाजूला. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय अर्थात रेहान. जसं काउंटडाऊन स्टार्ट होईल पहिला बॉल 10 संपल्यानंतर चेंडू मात्र मार्गक्रमणावरती येईल. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज रेहन तयार. स्ट्रायकिंग एंडला दिवेश पाटील. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय तो म्हणजेच अभि. आपण जाणार आहोत ऑन स्क्रीन कडे. अंपायर्स आर यू रेडी? बॉलर्स आर यू रेडी? बॅट्समन आर यू रेडी? अगदी थोड्या वेळात फायनलचा ब्लास्ट बिग ब्लो धमाका नवरंग चषकाची मात्र आपण पाहतोय फायनलची मॅच. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. जिथे फायनलच्या मॅचचा इथे मात्र आगाज. येऊया ऑन स्क्रीन जिथे पाटील नेटवर्कची टीम आपल्याला पाहायला मिळेल. 10 9 8 7 सगळ्यांना आवाज करायचा आहे. 6 5 4 3 2 1 फायनल मॅचला सुरुवात. लेट्स प्ले. पहिला बॉल घेऊन रेहान. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत या फायनलच्या मॅचसाठी. फायनलची मॅच दिवेश पाटीलकडे भरपूर नजरा असतील सातपाडीच्या डगआउट मधून. एका बाजूला अभि त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी ट्रॅक वरती. एक युवा गोलंदाज पॅराडाईज बोईसर संघाचा. पॅराडाईजचा उल्लेख सातत्याने होत असतो. जिथे नवीन खेळाडू तयार होतात इथे मात्र हाच तो गोलंदाज. अगदी नवीन कोरा फरीचा चेंडू. दिवेश तयार. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय सन्मानानं 1 धाव. इथे मात्र स्कोर कार्डला सुरुवात. फायनलच्या मॅचला सुरुवात. प्रथम क्रमांकाच्या करंडकासाठी चाललेली भानगड मैदानाच्या आतमध्ये. अभि एका बाजूला आहे. फायनलची मॅच मात्र पाहायला मिळते. पंचांची भूमिका आपण पाहतो अशरफ मेमन असतील, धीरज असतील, तदनंतर समीर विट्टूला आपण पाहतोय. 1 चेंडू आणि 1 धाव धावफलकावरती. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज रेहान तयार होतील. राईट हँड ओव्हर दी विकेटनं इथे मात्र आपण पाहू शकाल सुरुवात होते. हाफ ट्रॅकरचा बॉल होता त्याला मात्र सन्मान मिळाला. या सिंगलच्या साह्याने 2 चेंडूंवरती दोन्ही फलंदाजांनी आपलं अकाउंट खोललंय. ते म्हणजे या स्कोर कार्ड वरती दिवेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. सातपाडीचा ब्रँड खेळाडू. सातपाडी म्हटलं की सर्वाधिक मोठं गाव आपल्या पालघर तालुक्यात असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि ज्यामधून 9 खेळाडू टॉपचे आपल्याला पाहायला मिळतात असा साई गणेश सातपाडी हा संघ पाहायला मिळेल. एका बाजूला बोईसर विभागातला दादा संघ पॅराडाईज बोईसर. फायनलचा मॅच यावेळेस आपण पाहतोय अगदी खोलवर टपाचा बॉल. क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि आपण पाहतोय फेकी थोडी स्लो लेझी आली. जिथे मात्र बाळा स्वतःवरती नाराज. 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती 3 देखील जाऊन पोहोचतायत. दिवेश खेळतोय 2 चेंडून मागे 2 धावेंवरती. अभि खेळतोय सिंगल वरती. आतापर्यंत आपण पाहू शकाल चांगली स्पर्धा. 3 रजनी मात्र या स्पर्धेच्या पूर्ण होत आहेत आणि अगदी शेवटची मॅच अस्ताची मॅच. इथून मात्र आपण पाहतोय कुणाच्या नावावरती चॅम्पियन म्हणून पद लिहिलं जाईल. सातपाडी आपला पहिला फायनल खेळतोय या स्पर्धेची. तर पॅराडाईज हा संघ आपल्याला पाहायला मिळतो 3ऱ्यांदा फायनल खेळतोय. 2 त्यांनी मात्र टायटल उचललेत.
एकदा मात्र मायकोप संघाला आपण पाहिलंय टायटल उचलताना आणि आता 4थं वर्ष, या 4थ्या वर्षातला खेळ. इथे मात्र एका बाजूला सातपाडी आहे, एका बाजूला पॅराडाईज बोईसर. बोईसरचा विभागातला एक दिग्गज संघ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, परंतु सातपाडी विभागातून एक ब्रँड संघ म्हणून साई गणेश या नावाला देखील तेवढीच चर्चा सातत्यपूर्ण राहिलं या अंडरआर्म क्रिकेटला. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय अगदी चेंडू खोलातला होता, बटन पॅड मधला चेंडू, परंतु आपण पाहतोय संपर्क होत नाही, चेंडू अंगावर जाऊन आदळलाय. जिथे आपण पाहू शकाल आता धावांची गती स्थिर आहे, 5 चेंडू आणि 4 धावा. रेहाननं अगदी फलंदाजाचं माइंड सेट काय आहे, अगदी त्या मेरिट वरती गोलंदाजी केली. ऑन साइडला मात्र खेळाडू 3 आहेत, चेंडूला मात्र पिचिंग आउटसाइड ऑफ दी ऑफ स्टम्प्सला ठेवलं, कन्व्हिन्स केलं फलंदाजाला मोठा फटका खेळण्याकरिता. पुढचा बॉल घेऊन तयार, शेवटचा बॉल या षटकातला. यावेळी हा देखील फटका खेळायचा होता क्रॉस बाटेडनं, जिथून मात्र आपण पाहतोय सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्यानं षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. षटक क्रमांक 1 चा खेळ इथे संपतोय. धावांची गती जर पाहिली तर पहिल्या षटकाच्या खेळाखेर सूरज अंबोडे आम्हाला सांगतात येतात की धावा फलकावरती 5 आहेत. घेऊया ब्रेक आणि जाऊया पुन्हा एकदा ऋतिककडे. चषक 2024 राकेश दादा परदेशी आणि चांदणे सर, चांदणे मॅडमांच्या मात्र संकल्पनेतून आलेली ही स्पर्धा. विजय सर आपल्याला पाहायला मिळतात, नवरंग चषकाचे मात्र अध्यक्ष म्हणून आपण त्यांच्याकडे पाहिलं, ज्यांनी भरपूर चांगली संकल्पना या स्पर्धेची 4 वर्षापूर्वी केलेली सुरुवात आज ब्रँड झालंय. रात्रकालीन स्पर्धेमध्ये या स्पर्धेचं नाव सन्मानाने घेतलं जातं. यावेळेस आपण पाहतोय अनप्लेएबल चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय भरपूर चांगली उसळी या चेंडूला मिळाली. दिवेशसाठी मात्र आपण पाहतोय अगदी आपण पाहू शकाल पहिला चेंडू मात्र आपण पाहतोय डॉट आलाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा क्रॉस बाटेडनं स्ट्रोक खेळलाय, जिथे मात्र आपण पाहतोय सिंगल मिळाला. छोटू मात्र घाई करत होता, आधीच स्टम्प्स कडे पाहिलं, चेंडूकडे पाहिलं नाही. हिट करण्याच्या प्रयत्नात तिथून सिंगल मिळेल. आता धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 6 वरती. 2 चेंडूंचा खेळ झालाय. बादलची गोलंदाजी अत्यंत महत्वपूर्ण आणि जिथून त्यानं आतापर्यंत दिवेश याला शांत ठेवण्यात यश मिळालंय पॅराडाईज बोईसर या संघाला. अभि देखील 2 चेंडूंमागे 2 धावांवरती खेळतोय. एका बाजूला दिवेशचा खेळ आपण पाहिलाय, जो मात्र 3 धावांवरती खेळतोय. स्ट्राईक रोटेशनचं काम चालू आहे. यावेळेस आपण पाहतोय या पायावरती चेंडू आदळलाय. बघता बघता पुन्हा एकदा निलेश यांच्याकडून थोडी चुकी होते. सिंगल इथे देखील मिळेल. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला. धावसंख्या फलकावरती 7 आहेत. आणखीन येणाऱ्या काळात या षटकातले 3 चेंडू महत्वाचे असतील. दिवेश शांत माइंड मात्र क्रिकेट खेळावं लागेल. फायनलची मॅच आहे. इथून झालेल्या चुका तुम्हाला प्रथम क्रमांकाला कुठेतरी एक वंचित ठेवेल, म्हणून आता मात्र एक संयमानं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट अत्यंत महत्वाची भूमिका असेल. पॅराडाईज साठी टाळ्या येतात, पॅराडाईज साठी शिट्ट्या येत आहेत. इथून मात्र सातपाडी संघ थोडासा शांत झालाय, कारण धावांचं थोडीशी कंजूसी आहे. जिथून दिवेश आहे, अपेक्षा भरपूर असतील. यावेळीच आपण पाहू शकाल सिंगल मात्र इथून मिळेल. आपण पंच 3 आहेत जे मात्र पाहतील, आणि ज्यामध्ये जर आपण तपासून पाहिलं पॅराडाईज बोईसर संघाचा हा रिव्ह्यू असणार आहे, जिथे मात्र बोल्ड साठी 5वा चेंडू या षटकातला आपण पाहतोय, ज्यामध्ये आता पॅराडाईज बोईसर संघाने चॅलेंज केलाय. जिथे मात्र इथे जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं बॉल स्टम्पच्या वरून ट्रॅव्हल होतो आहे.
दक्षता घ्या. जे मात्र काही आहे पंचांनी मात्र ते डिसिजन पोहोचविलंय. तर खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल झूम मध्ये देखील आपण पाहिलं आणि आता जर आपण तपासून पाहिलं तर इथून सिंगल मात्र इथे मिळेल. रिव्ह्यू लॉस्ट असेल. आपण पाहतोय रिव्ह्यू लॉस्ट असेल पॅराडाईज संघासाठी. जो एक रिव्ह्यू तुम्हाला मिळाला होता तो तुम्ही गमवलाय. धावसंख्या 8. यावेळेस आपण पाहतोय समोरच्या दिशेने खेळला होता फटका परंतु चेंडू आलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. अगदी शांत ठेवलाय सातपाडी या संघाला. परंतु आणखीन 3 षटकात दिवेश सारखा खेळाडू आहे तुमच्याकडे. तो वेळेवरती गिअर चेंज करू शकतो. आणि आपण पाहतोय आता 2 षटकांचा खेळ संपलाय. घेऊया ब्रेक आणि ऐकूया ऋतिकला. धन्यवाद इथे नक्की आपण सन्मान करणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावर. सन्माननीय जनार्दन चांदणे साहेबांचा सन्मान. नाना या एक छोटा सन्मान आपण करणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावर. राकेश परदेशी या प्लीज. आपण सन्मान करणार आहोत. नाना या. नानांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर. नक्कीच एक दिवस झालेला आहे वाढदिवस होऊन आणि पाहू शकाल आज 7 तारीख लागलेली आहे. नाना या आणि पाहू शकाल आजच्या रात्रीमध्ये बहुमूल्य वेळ काढलाय. नानासाहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. राकेश परदे यांच्या शुभ हस्ते आणि पुष्पगुच्छ दिला जाईल. आणि एक पाहू शकाल एक अप्रतिम सन्मान चिन्ह नानाचं चित्र सुद्धा आहे. आणि प्रेम आहे नाना आपल्यावर. राकेश परदे नवरंग या टीमचा तुम्ही सुद्धा ओमसाई नवरंग मित्रमंडळाचे उपाध्यक्ष आहात. हा प्रेम आपण पाहू शकाल. एक सुरेख अप्रतिम ट्रॉफी. पूर्ण कमिटी या चला प्लीज या. विशाल चौगले असतील, सचिन मराठे या प्लीज, सुदीप चांदणे आपण सुद्धा. हा सन्मान पराग घरत या. हा सन्मान नानाचा केला जातो तुमच्या मुख्य व्यासपीठावर. आणि पाहू शकाल एक अप्रतिम व्यक्ती प्रत्येक वेळी साथ देणारे आणि पाहू शकाल अप्रतिम व्यक्तिमत्व यांचा सन्मान ओम साई नवरंग मित्रमंडळ आयोजित नवरंग चषक 2024 पर्व 4थे मेगा फायनल या रात्रीमध्ये केला जातोय. खूप खूप धन्यवाद नाना आपण आलात. मला बहुमूल्य वेळ दिलात. तर या सामन्याकडे ओव्हर टू कम बॉक्स. थँक्यू सो मच. धन्यवाद. यावेळेस आपण पाहतो क्षेत्ररक्षण चांगले राहिले. निलेश मिश्राचं फायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळते. दिवेश आता इथून ड्रायव्हिंग सीटवरती बसण्याचा प्रयत्न करेल कारण षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली. धावा आतापर्यंत विशेष महत्वाच्या आलेल्या नाहीत. पॅराडाईज बोईसर संघाने शांत ठेवले सतपाडीला आतापर्यंत. पुढचा बॉल यावेळेस जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. हिट देखील झालाय परंतु पंचांनी तिथे नॉट आउट घोषित इथे मात्र पाहायला मिळालं. सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 9 या किड्यावरती. सिंगल डिजिट मध्ये आतापर्यंत थेंबे थेंबे तळे साचे हा प्रयत्न चालू आहे. मध्ये तुम्हाला एखाद मोठी पावसाची सर आणावी लागेल कारण चौकार जर येत नाही तर थोडासा धावा कमी राहतील. परंतु आणखीन भरपूर चेंडू आहेत ज्यामध्ये एक चांगलं क्रिकेट सेट क्रिकेट आपल्याला बघायला मिळेल सतपाडी संघाकडून. परंतु कौतुक करावं लागेल पॅराडाईजचं. सध्या तरी आपण पाहतोय पूर्णपणे बांधून ठेवलेला आपल्याला खेळ पाहायला मिळाला. यावेळेस आपण पाहतोय जब्बीर काय क्षेत्ररक्षण केलंय. खऱ्या अर्थाने आपण पाहतो ऑलमोस्ट जिथे चौकार होता तिथे मात्र जब्बीर नावाचं वादळ बघायला मिळालं. रिप्लेच्या माध्यमातून आपल्याला जब्बीरची फिल्डिंग बघायला मिळेल. यस गॉन. क्रमांक आपण पाहतोय तिसऱ्या ज्यामध्ये 3 चेंडूंचा खेळ फेकलाय. धावसंख्या 9 वरती आपण पाहतो 1 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. आणि नवीन फलंदाज भावेश पाटील कीड मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅचचा हिरा मागच्या मॅचचा सितारा म्हणून त्याच्याकडे आपण पाहिलंय. जबरदस्त कामगिरी त्यांच्या माध्यमातून राहिली. ही मॅच देखील तेवढीच महत्वाची आहे. फायनलची मॅच आहे. इथून जर कुठल्या संघाचा प्रवास थांबेल निश्चित स्वरूपात द्वितीय पारितोषिक हा टॅग लागला जाईल. चॅम्पियन बनण्यासाठी 2 संघ इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. एकमेकांमधली मात्र कडवी झंज घेतात. यावेळी हाफ ट्रॅकरच्या बॉलचा समाचार घेतलाय. दिवेशने आलाय दर्जेदार चौकार.
मिळाली. सूरज आम्हाला सांगतात येतात की 16 चेंडू नंतर आलेला हा चौकार. मी म्हटल्याप्रमाणे उत्कृष्ट गुणलेखक म्हणून सूरज अंबोडे यांचं नाव घेतलं जातं. पॅराडाईजची स्पर्धा देखील ज्यांनी निश्चित स्वरूपात चांगल्या पद्धतीने रेखाटली. पुढचा बॉल रेहानचा 5वा बॉल असेल या षटकातला. धावसंख्या 13. यावेळेस मात्र पंचांनी दर्शवलं व्हाईट बॉल. इट्स अ व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलनं जर आपण पाहिलं रिव्ह्यू लॉस्ट आहे पॅराडाईज बोईसर, याची दक्षता घ्या. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि या व्हाईट बॉलनं मात्र धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजेच 14 धावसंख्यावरती. रेहानचा आपण षटक पाहतोय. आतापर्यंत ज्यांनी 10 बॉल फेकले, 10 धावा खर्च केलेले आहेत. येणाऱ्या काळात आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ बाकी. दिवेश पाटील मैदानाच्या आत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळेस आपण पाहतोय अगदी खोलातला बॉल. बटन पॅड मधला चेंडू होता, जिथे मात्र आपण पाहतोय या चेंडूला वळण द्यायचं होतं ऑन साईडला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क व्यवस्थित नाही. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 15. शेवटचा बॉल या षटकातला बाकी, जिथे मात्र भावेश पाटील कीड हा मात्र स्ट्रायकिंग एंडला तुम्हाला पाहायला मिळेल. मागच्या मॅच मध्ये ज्यांनी 14 बॉल मध्ये 30 धावांची झंझावती खेळी पाहायला मिळाली होती, ही मॅच महत्वाची आहे. मागे काय झालंय ते विसरत नाविन्यपूर्ण तुम्हाला काय करता येईल ही भूमिका अत्यंत महत्वाची इथे आपण पाहतोय. शेवटचा बॉल असेल या षटकातला. रेहानच्या षटकातला, रेहानच्या स्पेलचा 11 मध्ये 11 ज्याने खर्च केलेत आतापर्यंत. यावेळीच आपण पाहतोय हा फटका चांगला खेळलाय कीडनं. अगदी येता क्षणी आक्रमण. धावसंख्या मात्र 4 ने फ्लाय. धावांची गती जर पाहिली तर 19 वरती जाऊन पोहोचते. यस डिझर वेलकम बॅक. फायनलच्या मॅच मध्ये सर्व प्रेक्षकांचं, क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात नवरंग चषक 2024 ची फायनलची मॅच. शेवटच्या मॅचची इथे मात्र आपण पाहतोय प्रोसेस चालू आहे. कुठला संघ मात्र प्रथम क्रमांकाची ट्रॉफी उचलणार, जिथे मात्र आपण पाहतोय आता विशाल बाळा आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चित स्वरूपात आमचे सूरज यांचे मात्र अगदी जिवलक मित्र ते आम्हाला दर्शवतात. बाळाला आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस हा बॉल वाईड असेल. पंच समीर यांनी मात्र 2 हात समांतर केलेत. या वाईट बॉलनं आपण पाहतोय धावा 20 वरती जाऊन पोहोचल्यात. 18 बॉल आणि फलकावरती 20 लागले झालेत. यावेळेस मात्र आपण पाहतोय इनटू द गॅप मध्ये दिवेश पाटीलच्या बॅट मधून बॅकफुट पंच पाहायला मिळाला. चौकार. बाजूला फटके खेळू शकतो असा फलंदाज. यावेळेस आपण पाहतोय वेग जास्त आहे चेंडूला, जिथे मात्र आपण पाहतोय फॉलिंग स्वीप करायची होती आणि या बाळानं देखील चेंडूमध्ये वेग जास्त दिलाय. वेगावरती स्वार असा बाळा आपल्याला पाहायला मिळतोय ऑन स्क्रीन. चांगली गोलंदाजी. व्हेरिएशन, परिवर्तन ही काळाची अत्यंत महत्वाची गरज आहे आणि तिथे मात्र परिवर्तन बघायला मिळालं. आपल्या विरोधात जेव्हा काहीतरी होतं तेव्हा मात्र व्हेरिएशन करणं अत्यंत महत्वाची भूमिका आणि तिथे मात्र विशालची पाहायला मिळाली. पुढचा बॉल. यावेळेस बॅट आणि बॉल मधला संपर्क व्यवस्थित नाही. फेकी येईल तत्पूर्वी आपण पाहतोय या सिंगल परिपूर्ण होते. या सिंगलच्या सहाय्यानं धावा जाऊन पोहोचतात, त्या म्हणजेच 25. आणखीन 3 बॉल या षटकातले. भावेश मात्र खेळतोय 1 चेंडू 4 मध्ये. 400च्या स्ट्राईक रेटनं चांगली बॅटिंग. मागच्या मॅच मध्ये देखील चांगला खेळ त्याचा राहिला होता. दिवेश काहीतरी कान मंत्रणा देईल की या षटकात आणखीन येणाऱ्या काळात 3 बॉल आहेत. 3 बॉल मध्ये निश्चित स्वरूपात आपल्याला एक टार्गेट सेट करायचं या षटकाचं. मग शेवटचं षटक देखील असेल. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 25 धावा, ज्यामध्ये दिवेश खेळतोय 14 वरती, भावेश खेळतोय 4 वरती आणि आपण पाहतोय यावेळेस आपण पाहतोय समोरच्या दिशेनं रेहानचं मात्र क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं. चेंडू मात्र आलाय डॉट. भावेश पाटील आपल्याला पाहायला मिळेल. आता 4 बॉलचा खेळ बाकी आहे. जब्बीरला आपण पाहू शकाल भरपूर मेहनत या फायनलच्या मॅच करिता. क्षेत्ररक्षण म्हणा, इथे देखील फेकी आल्या आणि खराब फेकी आपल्याला पाहायला मिळते. या खराब फेकीने आपण पाहू शकाल सातपाडी संघ पुन्हा एकदा या मॅच मध्ये करतोय पलटवार आणि अत्यंत महत्वाचा नशिबाचा चौकार. नशिबाने दिली सात. बादलची फेकी राहिली अगदी खराब, जिथे मात्र बाळाला ब्लश करून चेंडू चाललाय सीमा पार. चौकार.
जबरदस्त डॉल्बी सिस्टम्स आपल्याला पाहायला मिळतंय. या धावसंख्या जाऊन पोहोचते 30 वरती. नशिबानं दिली साथ ती म्हणजेच सातपाडी या संघाची, जिथे मात्र चौकार मिळाला, पंजा मिळाला. पंजा कोल्हा पंचांनी. शेवटचा बॉल या षटकातला बाकी. गोलंदाजी ट्रॅक वरती विशाल बाळा, अगदी आखूड यष्टीचा, परंतु कौशल्य त्याच्याकडे आहे. आता मात्र आपण पाहू शकाल 4 खेळाडू ऑफ साइड मध्ये दिवेशसाठी. यावेळेस मात्र आपण पाहतो इनटू द गॅप मध्ये. इथे मात्र आपण पाहू शकाल विशालचं षटक थोडंसं महागडं राहिलंय. चेंडू चाललाय सीमा पार, आलाय अत्यंत महत्वाचा चौकार. 4. उत्कृष्ट अनाउन्समेंट आहे. पाहू शकाल पालघर जिल्हा महिला संघटिका आणि सर्वे ग्रामपंचायत माजी सरपंच लक्ष्मीताई चांदणे मॅडम यांच्याकडून या षटकामध्ये, शेवटच्या अंतिम षटकामध्ये जेवढेही चौकार येतील त्या प्रत्येक चौकाराशी 100 रुपयाचे कॅश प्राइज आहे. उत्कर्ष याबद्दल लक्षात घ्या. ओके, यस, थँक्यू सो मच. इथे मात्र आपण पाहतोय मोटिवेट करण्याचं काम करतायत लक्ष्मीताई चांदणे मॅडम. आपल्याला पाहायला मदत क्रिकेटसाठी मात्र सातत्याने त्यांचा मात्र वेळ ते देत असतात. त्यांच्या समवेत चांदणे सर देखील आपल्याला पाहायला मिळतील. शेवटच्या षटकात जेवढे चौकार येतील त्या चौकारांची किंमत 100 रुपये असणार आहे. कॅश प्राइज आहे, किंमत म्हणून चालणार नाही. ऊर्जा देण्याचं काम आहे ते. धावसंख्या 34. गोलंदाजी ट्रॅकवरती जब्बीर आणि समोर आहे तो म्हणजेच भावेश. यावेळेस आपण पाहू शकाल इनटू द गॅप मध्ये भावेशच्या बॅट मधून अतिशय चांगला फटका. काही कमालीच्या पद्धतीने मात्र हा फटका धन्यवाद केलाय. उत्कर्ष. आणि विकेट साठी सुद्धा 100 रुपये आहेत. प्रत्येक विकेटला 100 रुपये दिले जातील या षटकामध्ये. ओव्हर टू कम बॉक्स. इथे मात्र आपण पाहतोय या चौकाराचे 100 रुपये भावेशच्या नावावरती राहिलेत. विकेट देखील मिळेल का हा प्रश्न देखील तेवढाच महत्वाचा आहे. चांगला फटका अलॉंग दी कार्पेट, अगदी ग्राउंडला गुदगुल्या करत इनटू द गॅप मध्ये 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध अगदी भेदून चेंडू चाललाय सीमा पार. धावा 38 आपल्याला पाहायला मिळतात. चांगल्या स्कोर कडे आता मात्र मार्गक्रमणावरती आहेत सातपाडी संघ. डॉट बॉल आलाय. आता मात्र आपण पाहतोय ऑन साईडला खेळायचा मनसुबा पहिल्यापासून डन होता भावेशचा. आणि तदनंतर आता दिवेश त्यांना सांगतात की जिथे चेंडू येईल तिथे खेळायचं आहे. ब्लाइंड स्ट्रोक खेळून नाही चालणार. इथून मात्र आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये जब्बीरने केलाय कमबॅक. पॅराडाईज विरुद्ध साई गणेश सातपाडी. हा बॉल वाईड असेल, कव्हर झालाय. जो डॉट बॉल आला होता त्या डॉट बॉलचं महत्व आता जब्बीर विसरलेत. 3 बॉल 3 चौकार आलेत. तर सागर पाठक यांच्याकडून मात्र आपण पाहतोय फलंदाजांना कॅश प्राइज आहे ते म्हणजे 500 रुपयाचं. सागर पाठक यांच्याकडून फलंदाजांना कॅश प्राइज आहे. सलग 3 चेंडू आणि 3 चौकार आलेत. तर मात्र आपण पाहतोय 500 रुपये. 500. 40 धावसंख्या फलकावरती. आणि आता जर 1 चौकार येतोय तर पाठक यांच्याकडून आपण पाहतोय 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. दिवेश या फलंदाजाला 3 चेंडूंचा खेळ बाकी. आणि जब्बीरच्या विरोधात जर चौकार आला तर त्यासाठी मात्र ते महत्व जास्त असेल त्या कॅश प्राइजचं. चांगला बॅटल. यावेळेस आपण पाहतोय फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे दिवेश. बॅक टू दी डगआउट. हाफ ट्रॅकरचा बॉल स्वतःवरती नाराज. दिवेश बाद. मच वेलकम बॅक. धावसंख्या 40. 2 गडी बाद. साई गणेश सातपाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु मैदानाच्या आतमध्ये भावेश पाटील या फलंदाजानं प्रत्येक मॅच मध्ये संकट मोचक इनिंग जिथे मात्र बिल्ड केली आणि संघर्षाच्या काळात संघाला मात्र सातत्याने त्याने धीर दिला असा फलंदाज पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहतोय फुलर लेनचा बॉल. ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू. भावेश देखील नाराज आहे स्वतःवरती. 41 धावा. इथे मात्र आपण पाहतोय जर चौकार आला तर मात्र फलंदाजाला 100 रुपयाचा कॅश प्राइज पाठक यांच्या माध्यमातून. जब्बीरच्या विरोधात जर आक्रमण झालं तर इथे मात्र कॅश प्राइज आहे. बक्षिसांचं खैरात आपल्याला पाहायला मिळतं. शेवटचा बॉल. राकेश दादा परदेशी यांचे मी आभार मानतो ज्यांनी मात्र 3 दिवस या स्पर्धेला आम्हाला निमंत्रण दिलं. अगदी शेवटचा बॉल आता समालोचनाचा बाकी. आणि राकेश दादा परदेशी आणि पूर्ण नवरंग मित्रमंडळ यांचे आम्ही पुन्हा पुन्हा आभारी आहोत ज्यांनी मात्र आम्हाला समालोचनाची संधी दिली. थँक्यू सो मच. शेवटचा बॉल बाकी या मात्र खेळीचा आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या इनिंगचा जबरदस्त क्रिकेट.
यावेळेस मात्र बॉलला उडवलाय चेंडू मात्र आपण पाहतोय जिथे निशांत पवारनं टिपलाय झेल आणि संपलाय हर्षदचा खेळ. आपण पाहतोय षटक क्रमांक जर तपासून पाहिले तर संपलेत 5 आणि 5 षटकांच्या खेळाखेर 42 धावांचं मात्र आपण पाहतोय हे टार्गेट असेल. 42 धावा कशा जमवल्या जातील स्कोर कार्ड वरती ते सांगण्यासाठी मायक्रोफोन वरती करूया बदल. ऐकूया युसुफ सय्यद यांना. शिवाजी महाराज यांना मानवंदना करून भारतीय मिसालमॅन अब्दुल कलाम साहेब यांना सलाम करून ज्या महामानवाने भारतीय संविधान लिहिलं असं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करून या अंतिम सामन्याच्या अंतिम इनिंगला सुरुवात करतोय. आपण पाहतोय ओम साई नवरंग चषक 2024 चा महाथरार अंतिम 5 षटक. कुठला संघ विजय होईल या स्पर्धेमध्ये पाहू शकाल. पहिल्यांदा मेगा फायनल मध्ये प्रवेश झालाय साई गणेश सातपाडी या संघाचा. या स्पर्धेमध्ये मागील 4 वर्षांची आपण गोष्ट केली तर मागील पहिला सीझन पॅराडाईज संघाने गाजवला. दुसरा संघ वनमॅनशो पंचाळी या संघाने गाजवला. तिसरा जो वर्ष होता पॅराडाईज बोईसर या संघाने गाजवला. आणि 4थ्या वर्षामध्ये सुद्धा पाहू शकेल पॅराडाईज संघ मेगा फायनल खेळतोय. बघूया साई गणेश सातपाडी विजय रथ थांबवेल की पॅराडाईज संघ परत एकदा चॅम्पियन बनेल या स्पर्धेमध्ये. येणारे 5 षटक सांगून जातील. लगेच पार्टी नेटवर्कच्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह पाहतो. 3 कमरेच्या अनुषंगाने लीलावती क्रोएशियनच्या माध्यमातून आपण एलईडी पाहतोय. हॅलो हॅलो हे चालू कमेंट्री जे केलाय उत्कर्ष पाटील यानं सुंदर कॉमेंट्री केलाय. त्याला माजी सरपंच मॅडम यांच्याकडून 500 रुपये रोख बक्षीस देण्यात येत आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. तुमचं हे प्रेम आमच्यासाठी या स्पर्धेमध्ये आल्यानंतर निश्चित स्वरूपात सातत्याने आम्हाला पाहायला मिळतंय. धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि हेलो यूसुफ भाई आप भी आ जाओ. नाना इनिंग नंतर येतो नाना. नक्कीच आपला प्रेम आहे आपल्याकडे नाना. आपण ऊपर आ जाओ नाना इनिंग नंतर भेटतो. मॅच चालू आहे. ओके आपण नाना मॅडम इनिंग नंतर भेटतो. नक्कीच तुमचा प्रेम आमच्या मनामध्ये आणि आमचं नाव तुमच्या मनामध्ये खूप मोठी गोष्ट आहे नाना. खूप खूप धन्यवाद. समाजाला तुम्ही सन्मान करतायत आणि खरं म्हणजे आमची जी कमाई आहे ना तुमचं प्रेम आहे हे असणं खूप गरजेचं आहे. म्हणूया मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल 2 चेंडू 2 धावा दाखवा लगावल्या गेल्या. 42 धावांचा पाठलाग करायचा आहे. 2 चेंडू 2 धावा लगावल्या गेल्या. 28 मध्ये बनवायचे 40. अजूनही हा सामना जिंकण्यासाठी पहिला षटक हर्षल तरे गोळीबाग सज्जन स्ट्राईक वर अजबीर खान. यावेळेस फटका सुरेख तेवढा चांगला क्षेत्ररक्षण अभिजित मात्र अभिला सुद्धा माहिती हा मेगा फायनल अभि नाही तो कभी नाही चॅम्पियन बनायचा आहे. स्वतःला झोकून दिला. पाहू शकाल एका हाताने चेंडू डावला स्वतःला झोकून दिलाय. आणि आपण प्रत्येक वेळी सांगतो ना की जगामधला कुठलाही महागडा परफ्यूम तो सुगंध देत नाही. क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूला जी माती अंगावर लागते ती खूप सुरेख सुगंध देते. आणि यावेळेस पाहू शकाल अभिजित मातेनी मातीचा सुगंध घेतलाय परंतु बहुमूल्य 4 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. येणारी 27 चेंडू 40. सामना रंगतदार होणार आहे. दोन्ही संघ चॅम्पियन आहेत. एका बाजूला साई गणेश सातपाडी तर एका बाजूला पॅराडाईज बोईसर. हर्षल गोलीमागत सज्ज झालाय. 3 चेंडू आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या. लहान चेंडू यावेळेस बॅटली आठीकडे नक्कीच लगावली. दोन्ही पायामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. बॅटर सरपाय झालो. शॉर्ट बॉल होता पण सिंगल धाव. एक धाव फळक एक पुढे सहसा होते. धावसंख्या 3. 4 चेंडू 3 धावा धावफळकावर. अजूनही पाहू शकाल येणारे चेंडू असतील 26 मध्ये बनवायचे 39. हर्षद तरे सूर्यकुलांची करतोय.
लहान चेंडू होता, लेग साईडला चेंडू खेळला गेला. दिवेश पाटील जाते, चेंडूला फील्ड करतील. चेंडूला फील्ड केल्या गेल्या, फेकी केली नाहीये. एक सिंगल धाव परिपूर्ण केली जाईल. आता बनवायचे 25 चेंडू मध्ये 38. अप्रतिम 9.12ची सरासरी गाठावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. 5 मध्ये 4 आलेत. शेवटचा अंतिम चेंडू जबीर खान 3 चेंडू 2 वर बॅटिंग करता. यावेळेस फटका सुरेख होता. महेश पाटील थोडासा फंबल झालाय, थोडीशी मिसफील्ड झाली, पण एक सिंगल धाव परिपूर्ण केली गेली. येणारी अजूनही पाहिलं तर 4 षटकांचा खेळ बाकी असेल. 4 मध्ये 9.25 सरासरी गाठावी लागेल. बनवायचे 37. आपण ऐकूया ऋतिक गुवारीला, तदनंतर येऊया मैदानाच्या आतमध्ये. मोने रियान सुद्धा आपण पाहू शकाल सिटी कलेक्शनचे ऑनर सामन्यात आनंद घेत आहेत. तसं पाहू शकाल राज जाधव, पाहू शकाल ब्रदरहुडचे ऑनर सामन्यात आनंद घेत असताना 24 मध्ये 37ची गरज आहे. पाहू शकाल गोलंदाज झालाय, अनुभवी गोलंदाज ज्यांनी कित्येक वर्ष सेवा केली. सायगरा सातपाडी या संघाचे महेश पाटील गोलंदाज सज्ज होतील. 24 मध्ये बनवायचे 37. 24 बॉल 37 रन टू विन. यावेळेस फटका सुरेख होता. आदित्य चंडला फील्ड करतायत. पाहू शकाल या स्पर्धेमध्ये चौथ्या पर्वामध्ये नवीन चॅम्पियन पाहायला भेटेल का की पॅराडाईज संघ चॅम्पियन बनेल. यावेळेस फटका सुरेख होता. चेंडू निघून गेला सीमारेच्या पार. हा आलाय नवरंग चौकार 4. नक्कीच चेंडू पायावर होता. जबीर खाननी मनगटे सहाय्याने सुरेख पायांचा उपयोग केला आणि चौका ठोकलाय. धावांची गोष्ट की धावा जाऊन पोहोचतात. धावफलकावर 9 अजून बनवायचे 33. 22 चेंडू 33 ची गरज. 22 मध्ये 33 ची गरज आहे. जबीर खान स्ट्राईक वर 6 चेंडू त्याने फेस केले. 7 वर तो बॅटिंग करतो एक चौकारच्या मदतीने. यावेळेस पाहू शकाल अर्षद आहेत. अर्षद चेंडूला फील्ड करतायत. नक्कीच सातपाडी संघाची ताकद म्हणलं क्षेत्ररक्षण. अप्रतिम क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून पाहायला भेटते आपल्या प्रत्येक पर्वामध्ये. पाडासेप केला गेला. दिवेश पाटील उडता हुआ दिवेश पाटील. दिवेश पाटील साठी टाळ्या झाला पाहिजेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण. आपण सांगतो एखाद्या बॅटरने चांगली बॅटिंग केली टाळ्या वाजतात. एखाद्या गोलंदाज चांगली गोलंदाजी केली तर टाळ्या वाजतात. जेव्हा असा क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये होतोय टाळ्या आपोआप वाजतात. आणि दिवेश पाटील साठी टाळ्या झाला पाहिजेत. काय क्षेत्ररक्षण केलंय. दर्जेदार नेत्रदीपक अप्रतिम. नक्कीच दिवेश कॅप्टन आहेत आणि त्यांना सुद्धा माहित आहे सामना किती महत्वपूर्ण आहे. समोर जबीर सारखा बॅटर पण चांगला क्षेत्र स्वतःला झोकून दिला. 20 मध्ये बनवायचे 32. 10 धावा धाव फलकावर. 10 चेंडूचा खेळ संपलाय. एक चौकार नक्कीच झालाय. आतापर्यंत निर्धाव चेंडूचे गोष्ट 3 चेंडू निर्धाव आतापर्यंत खेळले गेले या इनिंग्स मध्ये. निलेश मिश्रा स्ट्राईक. यावेळेस पाहू शकाल चुकी करताय. सुरेख चेंडू होता परंतु चुकी केली गेली. विकेट किपर यांच्या माध्यमातून 22 ची एक धाव आली आहे. धावफलक जाऊन पोहोचले 11. अजून बनवायचे विजयासाठी तब्बल 31 धावा. येणारे चेंडू असतील 19. 19 मध्ये 31 ची गरज. थोडीशी घाई केली असं म्हणावं लागेल परंतु चेंडू गॅदर करता नाही कारण की सबमरीन डिलिव्हरी होती. बसंत गुप्ता मोतीलाल शाह पाहू शकाल सामन्याचा आनंद घेत आहेत. बसंत गुप्तानी हा संघ खूप वर्षापासून बांधून ठेवला असं म्हणावं लागेल. मैदानाच्या बाहेर परंतु मनामध्ये उत्कंठा आहे की संघ चॅम्पियन बनावा. मोतीलाल शाह मोबाईल मध्ये CSK धमाका पाहतायत किंवा पाकिस्तान विरुद्ध USA सुपर ओव्हर चालू आहे ते पाहत असतील. USA संघाने सुपर ओव्हर केली ती मॅच. त्यावेळेस फटका सुरेखाने चौकार 4 धावा. षटक क्रमांक पाहू शकाल दुसरा संपला गेलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर लगावले गेल्या 15. येणारे 3 षटक बनवायचे विजयासाठी अजूनही 27.
पिक्चर मधला गाणं होता झिंगाट. परंतु पाहू शकाल ही स्पर्धा बघून सगळ्या खेळाडूच्या मनामध्ये सैराट झाला. अशा झिंगाट कोण करणार हे 3 षटक सांगून जातील. अप्रतिम सामना आहे. बघूया अर्षद ज्याने मागील षटकामध्ये मात्र धावा खर्च केला होता 5. यावेळेस पहिला चेंडू आलाय. खराब चेंडू होता. फायदा उचलता नाही निलेशला आणि हा 1 धाव एक्स्ट्रा मध्ये 1 धाव आली. 18 मध्ये बनवायचे 26. सामना ऑन आहे. 9 चेंडू दिला गेला पंचांच्या माध्यमातून. हाफ विकेट चेंडू जबीर खान 2 चौकारच्या मदतीने 9 चेंडू 12 वर खेळतोय. 3 चेंडू जबीरने डॉट खेळलेत. निलेश 1 चेंडू डॉट खेळतोय. 4 वर 2 चेंडू त्यांनी डॉट खेळलेत. ऑफसाइडला फटका सुरेख खेळ. अर्षद आहे चेंडूला फील्ड करताय. धाव घ्यायचा प्रयत्न यावेळेस घाई गडबड. फलंदाज बॅक टू डगआउट. धावची चर्मामध्ये निलेश गॉन. हे पाहू शकाल चुकी झाली आणि 16 नक्की 16वं वर्ष लई धोक्याचं असतं आणि यावेळी 16 धावावर धोका झालाय पॅराडाईज बॉईजच्या संघाला. 16वर पहिला गडी बाद झाला मिस्टर निलेश मिश्रा. धावची चर्मामध्ये नवीन बॅटर निशांत पवार. कुठला संघ आपली पॉवर दाखवेल या स्पर्धेमध्ये. धीरज मोरे पंच, समीर खान, अशरफ मेमन 3 पंच पाहू शकाल या स्पर्धेमध्ये ऑफिशियल पंच म्हणून लाभले गेलेत. अप्रतिम काम त्यांचं सुरू राहिलं या स्पर्धेमध्ये. सुरेख पंचगिरी त्यांनी केली आहे. 17 मध्ये बनवायचे 26. 17 मध्ये 26 ची गरज. सूरज अंबोरे आमच्या बरोबर आहेत. मेगा फायनल स्कोरिंग करत असताना फटका सुरेख खेळला गेला. अभि सुरेख सुरेख 16 मध्ये 26. मॅच ऑन आहे. जबीर खान नॉन स्ट्राईक एंडवर आहे. जास्तीत जास्त नॉन वेळ ठेवण्याचा प्रयत्न असेल सायकल सातपाडी असंघाचा त्यांना. टॅप केला गेला. धाव घेण्याचा प्रयत्न अर्चू आले परंतु एक सिंगल धाव चोरली गेली. मिस टाइम झाला होता. बॅटची आतीकडे नक्कीच लगावली. टॅप झाला होता चेंडू परंतु एक सिंगल धाव. अजूनही या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. अर्षद अप्रतिम गोलंदाजी करतोय. पहिल्या 3 चेंडू मध्ये मात्र 1 धाव खर्च केली आहे. 2 धावा खर्च केल्या. 1 नो बॉल 1 सिंगल. 15 मध्ये बनवायचे 25. 15 मध्ये 25 ची गरज होऊ शकाल. 10च्या स्तराचे धाव बनवावं लागतील हा सामना जिंकण्यासाठी. अर्षद तरी गोळी मागत सज्ज झालाय. त्यावेळेस हलक्या बॅटने खेळायचा प्रयत्न. चेंडू पाहू शकाल बॅटन पॅड झालाय आणि 1 सिंगल धाव. 1 सिंगल त्या धावाच्या माध्यमातून धावसंख्या पुढे ससावली गेली. धावसंख्या पोहोचेल 18 धावा. अजूनही बनवायचे 14 मध्ये 24. यावेळेस पाहू शकाल ऑफचे खूपच बाहेर. पंचांनी दोन्ही आज समांतर केले. धावा 1 अमांतर येतील. धावपळ एक पुढे ससावे. धावसंख्या 19. अजूनही 14 मध्ये 23. सामना होणार कारण की अर्षद आपला दुसरा षटक टाकतोय. यानंतर 2 षटक आदित्य आणि योगेश तरे हे आपल्याला पाहायला भेटतील. महेश पाटीलचं 1 षटक संपूर्ण केलं गेलंय. त्यांनी धावा खर्च केला तब्बल 10. फटका सुरेख. धर्मेचा प्रयत्न चांगला होता परंतु चेंडू निघून गेलाय सरळ सीमारेच्या पार. हा आलाय ओम साई नवरंग चषक चौकार 4. बघूया चौकार निशांत पवारच्या बॅटून आला. 3 चेंडू 5 वर बॅटिंग करतात. 13 चेंडू 19. 13 गेंदे 19. 13 बॉल 19. संदीप चव्हाण गोट्या सुद्धा आहेत सामन्यात. अंग खूप दिवसांत आलेत आमच्या स्क्रीन पाहू शकाल. संदीप चव्हाण आहेत पॅराडाईज संघाचे एक गोलंदाज, जुने जाणते गोलंदाज. स्क्रीनवर पाहू शकाल त्यांना सुद्धा दाखवलं जात आहे. 13 मध्ये 19 ची गरज. रिसीव करायचा प्रयत्न परंतु दोन्ही पायामध्ये चेंडू निघून गेलाय. अपन सांगतो ना कि सीढ़ियां उन्हें मुबारक जो ऊंचाइयों पर जाना चाहते हैं, मंजिलें उन्हें मिलती हैं जो अपना रास्ता खुद बनाते. यावेळेस पाहू शकाल हर्षदने रस्ता बनवलाय आणि विकेट पतन केलाय. धावसंख्या स्थिरावली गेली 23 या अंकावर. येणारे 12 चेंडू बनवायचे 19. बॅटर पाठवा प्लीज. वेळ घेऊ नका प्लीज. थोडंसं स्पीड अप करा.
समीर खान पंच सांगायचं आहे कारण की चला पॅराडाईज संघ बॅटर पाठवा लगेच. विनंतीशील बॅटर लगेच पाठवाय. दक्षता घ्या, जास्त वेळ घेऊ नका. पंच कॉल करतायत तिकडून. सगळ्यांनी नियम समसमान आहेत या पण दक्षता घ्या. बॅटर आउट होतोय तर कुठला बॅटर कुठल्या क्रमांकावर येणे ते गरजेचं आहे. लगेच पाठवायचं आहे. सोहेल शेख नवीन बॅटर आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. नवीन 4थ्या क्रमांकावर 12 मध्ये 19 ची गरज आहे. 12 चेंडू 19 ची गरज. आदित्य गोळीमागत सत झालाय. जबीर खान स्ट्राईक वर. 12 मध्ये 19. तर 12 मध्ये 19 ची गरज आहे. बारा मध्ये 19 चर्चा केली जाईल. थोडासा पाहू शकाल विकेट किपर अर्षद आणि आदित्य. अनुभव आहे अर्षदकडे. ते अनुभवाचं कानमंत देत असताना आपण पाहू शकाल आदरणीय सन्माननीय जनार्दन चांदणे नाना आमच्या बरोबर आहेत. सामन्याचा अंक तसंच पाहू शकाल लक्ष्मीताई चांदणे मॅडम. रात्रीचे पाहू शकाल 1:10 परंतु सामन्याचा आनंद घेतात मुख्य व्यासपीठावर. नक्कीच त्यांचं कौतुक करावं लागेल. तसं साकीर बावला सर सुद्धा आहेत. हॅलो चेक. प्रत्येक बाउंड्रीसाठी मात्र आपण पाहतोय चांदणे सर आणि चांदणे नाना यांच्याकडून मात्र आपण पाहतोय 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि विकेटसाठी देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच पाहू शकाल विकेट आणि चौकारसाठी प्रत्येकी चौकार प्रत्येकी विकेटसाठी नाना यांच्या माध्यमातून 100 नाणे म्हणजे 100 रुपये दिले जातील. नाना नक्कीच तुमचा प्रेम आहे आणि क्रिकेटच्या माध्यमातून का सुरेख चेंडू होता. बॅटला लागला आणि चेंडू निघून गेला सरळ एक धावासाठी. अजूनही बनवायचे 18. 11 मध्ये 18 ची गरज. सामना ऑन आहे. 2 गडी बाद झालेत पॅराडाईज संघाचे. 2 गडी बाद झाले होते सायगरे सातपाडी. 3 गडी बाद झालेत. 3 गडी बाद झाले सायगरे सातपाडी या संघाचे. हे लक्षात घ्या. 11 मध्ये 17 बनवेल पॅराडाईज संघ तर विजय होऊ शकते. विकेट राखून जर धावा बनवल्या तर. जर तरला धारा नाहीये क्रिकेटच्या खेळामध्ये. सूरज ऑन साइडला फटका सुरेख आहे. दिवेश चेंडूला फील्ड करतो. फेकी केली आपण सिंगल डाव. एकेरी नावाने धावपळ पुढे सरसावेल. धावसंख्या 2 पोहोचेल. धावपळकावर 25. सामना ऑन आहे. कुठला संघ समोरच्या संघाचा स्विच ऑफ करेल. एका बाजूला साई गणेश सातपाडे तर एका बाजूला पॅराडाईज बोईसर. बघूया आपण आदित्य 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्या. आदित्य गोळी मागवर. आदू 4थ्या षटकामध्ये इंट्रोड्यूस केल्या गेल्या. 10 मध्ये रोखायचे 17 सायगणेश सातपाडी असं संघाला. 10 मध्ये 17 बनवायचे पॅराडाईज संघाला. लहान चेंडू टॅप केलाय. बैठक घुटना टेक. नवरंग चौकार देख जबीरच्या बॅटमधून 4. मात्र आपण पाहतोय जर विकेट हॅट्रिक घेतली तर गोलंदाजाला आपण पाहतोय 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. थँक्यू. 9 मध्ये 13 ची गरज. 3 चौकार जबीरने लगावले. एकमेव असा बॅटर निशांनी चौकार नक्कीच लगावलं होतं आणि 3 चौकार लगावून जबीर बॅटिंग करतोय. 12 चेंडू 18 9 मध्ये बनवायचे 13. 9 चेंडू 13 धावांची गरज. 9 चेंडू 13 ची गरज. आदित्य गोली मागोसात झालाय. पार्टिसिपेट करता प्रयत्न होता. दिवेश पाटील पुढे आला. चेंडूला गॅदर करू शकला नाही. थोडा निराश असेल स्वतःवर. सिंगल धाव आली आहे. 8 मध्ये 12. कोणाचा वाहेल मैदानाच्या आतमध्ये विजयाचा वारा. येणारे 8 चेंडू सांगून जातील. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. साई गणेश सातपाडी तर एका बाजूला पॅराडाईज बोईसर. ज्या ज्या स्पॉन्सरने आम्हाला सपोर्ट करतात सगळ्यांचा आपण धन्यवाद करतोय आणि जनरेटर आम्हाला प्रोव्हाइड केले गेले विशालजी घर त्यांचा आपण धन्यवाद करूया. साई तमी मंडप डेकोरेशन रोहन नाना रोहन गावड जबीर खान चांगली लाईट लगावले त्यांचा सुद्धा धन्यवाद. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून नितीश पाटील अँड टीम त्यांचा सुद्धा आभार मानला जाईल. मातोश्री डीजे ऋतिक गोवारी अँड टीम आपला सुद्धा धन्यवाद असेल. यावेळी सारखा आपला खेळायचा प्रयत्न होता. दिवेश आला चेंडूला फील्ड करतोय. थोडासा लेझीपणा धावत होता सोहेल शेख सिंगल धाव परिपूर्ण केली आहे. अजूनही पाहू शकाल 7 मध्ये 11. 7 मध्ये 11 पाहू शकाल कोण जिंकेल. नक्कीच नाना तुम्हाला सांगतोय की मागे जेव्हा स्पर्धा व्हायच्या खूप साऱ्या ठिकाणी बोकड म्हणजे बकरा सुद्धा ठेवायच्या. टुर्नामेंटला जो फायनल जिंकेल त्याला
कोंबडी किंवा बकरा असायच्या तर 7-11 कोण कापेल विजयाचा बकरा गावामध्ये असा सुद्धा प्रश्न असणार आहे. बघूया आपण 7-11 कोण जिंकेल ती म्हणजे ओम साई नवरंग चषक एक गोल्डन सुनेरी ट्रॉफी. 7 मध्ये 11 ची गरज. जबीर खान पाहू शकाल स्ट्राईक वर. आदित्य गोळी मागवा सदर एक चौकार नक्कीच आला. सुरेख गोलंदाजी म्हणावे लागेल. सूरज 5 मध्ये 8 दिलेत. एक चौकार नक्कीच आलाय. शेवटचा अंतिम चेंडू स्ट्राईक वर गोलंदाज आदित्य सज्ज झालाय. सरळ फटका फॉलो थ्रू मध्ये. यावेळेस काय घडल्या गेल्या चुकी चुकी चुकी. यावेळेस पाहू शकाल नॉन स्ट्राईक वर जर येऊन चेंडू लगावला असताना जबीर सारखा विकेट भेटला असता. परंतु यावेळेस 3 गडी बाद. विकेट दोन्ही संघाचे समान झालेले आहेत. 3-3 विकेट. 6 मध्ये बनवायचे 11. हा सामना जिंकण्यासाठी पॅराडाईज बोईसर या संघाला वाजाव. माझं लग्नाचं वय झालं लागल मला रोगोरी नागाय एक ताडीचा पॅक मारून लागल मला डिस्को ना जाईल एक ताडीचा पॅक. चला बॅटर लगेच पाठवा प्लीज. पॅराडाईज संघ निलेश मिश्रा बॅटर पाठवायचा. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. 3-3 विकेट समान आहेत दोन्ही संघाच्या. 6 मध्ये 11 ची गरज आहे. जर 6 मध्ये 10 आल्या सामना लेवल झाला. विकेट जर लेवल असल्या तर पालघर तालुका बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या नियमांच्या अनुषंगाने बॉल आउट आपल्याला पाहायला भेटेल. हॅट्रिक विकेट पाहायला भेटल्या. चांगली बॅटिंग चांगली फिल्डिंग पाहायला भेटली. बॉल आउट पाहायला भेटेल का या स्पर्धेमध्ये की साई गणेश सातपाडी संघ. चला स्पीड अप करा. आणि जबीरने जर 2 चेंडूवर 2 सलग चौकार लगावले तर आमचे डीजे मास्टर ऋतिक गोवारी यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. ओके आपण शेवटच्या अंतिम षटकामध्ये गोलंदाज सज्ज होईल योगेश तरे. 6 मध्ये 11 हा सामना जिंकण्यासाठी. बघूया आपण स्ट्राईकवर जबीर खान असणार. नॉन स्ट्राईकवर विशाल आगरे. तर बघा 6 मध्ये 11 ची गरज आहे. चला स्पीडअप करा. लगेच क्रुशियल मोमेंट आहे. स्वाभाविक झालेले आहे आणि ही पहिली स्पर्धा पाहतो आपण पालघर तालुका बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जे 1:30च्या अगोदर संपेल फायनल. खूप सुरेख आयोजन नियोजन. राकेश परदेशी सरावली ग्रामपंचायत सदस्य आणि ओम साई नवरंग कमिटीचं कौतुक करावं लागेल. अध्यक्ष आहेत आदरणीय सन्माननीय विजयदादा राऊत. उपाध्यक्ष जनार्दन चांदे साहेब. नाना अप्रतिम तुम्ही टीम बांधली आहे. चला अप्रतिम. पंच सांगता काय टायमावर स्पर्धा सुरू केली आणि आमचं सुद्धा म्हणणं की शेवटचा अंतिम दिवस 6:30-7 ला चालू होणं गरजेचं आहे. बघा आपण योगेश तरे. 6 मध्ये 11 स्ट्राईक वर जबीर. सातपाटी की पॅराडाईज. पालघर जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा गाव सातपाटी. सातपाटीकरांची नजर असतील. मैदानाच्या आतमध्ये बोईसरकर सुद्धा आहेत. सामना घेत आहेत बोईसर धोडीपूजा गावामध्ये. चला प्लीज. नक्कीच खूप महत्वपूर्ण सामना आहे. जास्त आपण वेळ घेतात. क्रुशियल मोमेंट आहे. मेगा फायनलची मॅच आहे. तर आयोजक सुद्धा ठीक आहे ती मीटिंग करू द्या परंतु जास्त करू नका. ही दक्षता घ्या. 6 मध्ये 11 6 बॉल 11 रन्स टू विन. जबीर ऑन स्ट्राईक. 14 मध्ये 19 वर बॅटिंग करतो. 3 चौकारच्या मदतीने योगेश तरे गोळी मागवत सज्ज होईल. पहिला चेंडू. यावेळेस काय सुरेख काय सुरेख. 1-1 डॉट बॉल ताळ्या येतील. 1-1 सिंगल ताळ्या येतील. 1-1 चौकार ताळ्या येतील. ताळ्या वाजल्या पाहिजेत. काय सामना रंगलाय. काय चेंडू टाकला योगेशनी. जबीर सारख्या बॅटरला बीट केला गेला. अप्रतिम हा अनुभवी गोलंदाज योगेश तरे. फटी नावाने जास्त प्रसिद्धी भेटली या खेळाडूला. 5 मध्ये बनवायचे आहेत 11. यावेळेस फटका सुरेख आलाय. चौकार. 4 धावा प्रत्युत्तर. बीर खानचा जर विकेट घेतला योगेश तरे सागर पाटील सागर पाठक जी यांच्याकडून पाहू शकाल 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. नाही हिंदीमध्ये आपण प्रत्येक वेळी सांगतो की जेब में गांधी हो या ना हो. जेब में गांधी हो या ना हो. दिल में जीतने की आंधी होनी चाहिए.
और यहाँ पर कौन जीतेगा, कोण जिंकणार? नक्कीच बिस्किटला पण पार्लेजी सांगितलं तर पाठक जी आहेत तुम्ही. विकेट समान आहेत. 4 मध्ये 7 ची गरज. 4 मध्ये 7. पाहू शकाल योगेश तरे पहिल्या चेंडूवर वर्चस्व गाजवलं, परंतु दुसऱ्या चेंडूवर चौकारला. एक तेरी एक मेरी, तू शेर तर मी सवा शेर. हा सामना मैदानाच्या आतमध्ये. सातपाडी की बोईसर, साई गणेश की पॅराडाइज. साई गणेश सातपाटी की पॅराडाइज बोईसर. योगेश की जबीर, जबीर की योगेश. कोण जिंकेल हिमानाची ट्रॉफी? फुलटॉस बॉल आणि चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आले तर ऋतिक गोवर यांच्यावर 200 रुपयाचा कॅश प्राइज जबीरला आलाय. मध्ये 3 ची गरज. जबीर खान ऑन स्ट्राइक. प्रत्येक चौकारला सन्माननीय जनार्दन चांदे साहेब आणि आमच्या मॅडम लक्ष्मीसाई चांदे मॅडम यांच्याकडून 100चा कॅश प्राइज आलाय प्रत्येक चौकारासाठी. आणि जबीरनी जेव्हा पण अनाउन्समेंट झाली आहे तेव्हापासून पाहू शकाल तब्बल 5 चौकार लगावले. जबीरनी एक 5 निशांनी 1 लगावला. 1 मिनिट सर 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 बघा, मॅच कोणी जिंकू द्या, कोणी मध्ये यायचा नाहीये. 1 मिनिट मुबारक शाह आयोजक कमिटी दर्शवतात प्लीज. कोणी मध्ये येऊ नका, जेव्हा अनाउन्समेंट होईल तेव्हा मध्ये यायचं प्लीज. ओके, जिंकल्यावर मध्ये या, परंतु आता कोणी मध्ये येऊ नका. बाउंड्री जवळ सामना खूप क्रुशियल आहे. एखादा खेळाडू तुमच्याकडे येऊ शकतो. नक्कीच डीजे मास्टर आणि पूर्ण टीम आपला सुद्धा आभार असेल. ट्रस्ट लाईट लगावल्या गेल्या, सुरेख डीजे शो केला गेला, लाईट शो केला गेला. रोहन गावड, जबीर खान चांगली लाईट्स मंडप डेकोरेशन केलं गेलं. लीलावती क्रिएशन यांच्या माध्यमातून LED लगावली गेली. पाटील नेटवर्क नितेश पाटील आणि टीम, जागृत राऊत, उत्कर्ष गरत, अतुल यादव, साहिल राऊत आणि एक आमची जवळचे मित्र ऑफिशियल कॅमेरामॅन अनुराग चव्हाण यांचा मी धन्यवाद करतो. एक अप्रतिम नेटवर्किंग उपलब्ध केले, चांगले कव्हरेज केलेत या स्पर्धेला. 3 मध्ये 3 कोण वाजवेल विजयाची बीन? हे येणारे 3 चेंडू सांगून जातील. 3 मध्ये 3 ची गरज. जबीरने 2 चौकार ठोकलेत. योगेश कमबॅक करेल का? परंतु सूरज, आपण सांगतो ना प्रत्येक वेळेला गोलंदाजाकडे संधी असते कमबॅक करण्याची. ही संधी तर सोनं करेल का? 3 मध्ये 3 ची गरज. आणि यावेळेस विजयाचा चौकार पाहू शकाल लगावला गेलाय. ते म्हणजेच पॅराडाइज बोईसर